मी आहे जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात मेलो तरी शरद पवारांसोबतच राहणार असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे। जितेंद्र आव्हाडांना राशप कंटाळलेला आहे असा गौप्यस्फोट आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून करण्यात आला होता। जितेंद्र आव्हाडांना राशप कंटाळलेला आहे असा गौप्यस्फोट आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय। तर जितेंद्र आव्हाड यांनी मेलो तरी शरद पवार यांच्यासोबत राहणार असं वक्तव्य केलंय। आम्ही बिलकुल काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही, साहेब काँग्रेसमध्ये विलीन होणार नाहीत, पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही। स्वतंत्रपणाने स्वतंत्र निशाणीवरती निवडणुका लढू। आम्ही नेहमी सांगतो शरद पवार हेच आमचं चिन्ह आहे, हीच आमची निशाणी आणि तोच आमचा पक्ष आहे। काही घड्याळ चोरांनी पाकिटमारांनी घड्याळ चोरलंय, मनगट्ट आमच्याकडेच आहे ना अजून। अशा प्रकारच्या बातम्या यायला काय कोणी अफवा पसरवतात। विरोधकांना सध्या काम काय म्हणजे आमच्या विरोधकांना जे सत्तेत आहेत। राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज काम करतो आहे। अनेक काँग्रेसचे आमदार सुद्धा या वाटेवर आहेत आणि इतका मोठा स्कोप असताना परत जिथे अशोकराव चव्हाणांसारखे नेते सोडून गेले त्याच बुडत्या काँग्रेसमध्ये ह्या लोकांना पाठवणं मला असं वाटतं हे हास्यास्पद ठरेल। जितेंद्र आव्हाड सारख्या लोकांमुळे तिकडची लोक कंटाळलेली आहेत, त्यांना त्यांचं राजकीय भविष्य दिसत नाही। त्यामुळे विलीनीकरणाचा जर उत्तम पर्याय असेल, करायचाच असेल विलीन, तर आदरणीय अजितदादाच्या नेतृत्वात सर्वांनी एकत्र यावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करावा।